नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्डे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या अंकावर लेक्चर सिरीज बघतोय, टॉपिक वाईज लेक्चर्स बघतोय। आतापर्यंत 8 टॉपिक आपण बघितलेले आहेत। 8 टॉपिक तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटून जातील। आजचा टॉपिक आहे निधन वार्ता। 9वा दिवस आहे निधन वार्ता, हा टॉपिक आज आपण बघणार आहोत। या टॉपिक वरती बऱ्याचदा आयोग प्रश्न विचारतो। आता काल जी 29 जून 2025 ला कंबाईनची ग्रुप बी ची मुख्य परीक्षा झाली, त्याच्यावरती निधन वार्तावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे। राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या व्यक्तीचं मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रभुत्व होतं, अशा व्यक्तींवरती प्रश्न विचारले जातात। आता जे ग्रुप बी मेन्सला प्रश्न विचारलेले होते, MS स्वामीनाथन यांच्यावरती एक प्रश्न होता आणि रतन टाटा यांच्यावरती प्रश्न होता। तर अशा काही महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे, त्या संदर्भात आपण बघूयात। आजची आपली पहिली न्यूज डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भात आहे। भारताचे माजी पंतप्रधान आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं। वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे। तर त्यांच्याविषयी एक परिचय बघू घेऊयात। त्यांचा जन्म जो झाला तो 26 सप्टेंबर 1932 गाह, सध्या पाकिस्तानात हे ठिकाण आहे, गाह या ठिकाणी झाला। आणि आजच्या एक लेक्चरचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे स्लाइडमध्ये हायलाइट केलेत काही पॉइंट्स, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतील किंवा रिव्हिजन करताना तुम्हाला ते इझी पडतील, त्या स्वरूपाचे काही हायलाइट केलेले आहेत। आता मनमोहन सिंग यांचं जर बघितलं तर 1932 ला पाकिस्तानमधील गाह या ठिकाणी जन्म झाला। स्वातंत्र्यापूर्वी ते एकत्रच होतं, फाळणीनंतर ते पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे। त्यांचं निधन 26 डिसेंबर 2024 ला नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचा जर राजकीय पक्ष बघितला तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाशी संबंधित नेते होते। त्यांचं शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट झालेलं आहे आणि चंदीगड या ठिकाणी जे पंजाब विद्यापीठ आहे त्या ठिकाणी त्यांचं BA आणि MA पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर हा महत्वाचा पॉइंट आहे, पुरस्कारावरती प्रश्न विचारला जातो। आता जो रिसेंटली प्रश्न आलेला होता रतन टाटा यांच्यावरती, तर त्यांना जे पुरस्कार मिळाले त्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता। तर मनमोहन सिंग यांना 1987 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ किंग अब्दुलाजिज हा सौदी अरेबियाचा पुरस्कार 2010 मध्ये त्यांना मिळालेला होता। नंतर ऑर्डर ऑफ पाउलोनिया फ्लॉवर्स हा जपानचा पुरस्कार त्यांना 2014 मध्ये मिळालेला आहे। हे वर्ष सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण वर्षावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे। आणि लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना 1997 मध्ये मिळालेला आहे। ठीक आहे। आता त्यांनी 1966 ते 69 दरम्यान संयुक्त राष्ट्र संघटनेसाठी काम केलेलं आहे। हे लक्षात ठेवायचं, 1972 ते 76 या कालावधीमध्ये भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार होते ते। नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। 1985 ते 87 दरम्यान नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष होते। तत्कालीन आता नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली, त्यावेळी नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असायचे आणि उपाध्यक्ष एका तज्ञ व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक केली जात होती। 85 ते 87 दरम्यान नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलंय। त्याच्यानंतर 1982 ते 85 दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते 15वे गव्हर्नर होते। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले आणि नंतर पंतप्रधान झालेले ते एकमेव व्यक्ती होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 1987 ते 90 दरम्यान जिनिव्हा येथील साऊथ कमिशन मध्ये ते महासचिव म्हणून कार्यरत होते। सध्या हे साऊथ कमिशन नावाची संघटना काही कार्यरत नाही, पण त्यावेळी 1987 ते 90 दरम्यान त्या कमिशनचे महासचिव होते। UGCचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। 1991 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष किंवा त्याला UGC म्हणून ओळखतो, त्याचे अध्यक्ष सुद्धा होते। 1991 ते 2019 दरम्यान ते आसाम या राज्यातून राज्यसभा सभासद होते किंवा राज्यसभेचे सदस्य होते। त्याच्यानंतर 2019 ते 2024 दरम्यान राजस्थानमधून राज्यसभा सदस्य होते ते। 1991 ते 96 दरम्यान भारताचे 22वे अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। आणि
1998 ते 2004 दरम्यान राज्यसभेचे 10वे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. हे पदक फार महत्वाचे आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या पदावर त्यांनी कार्य केलेलं आहे. मल्टीलाईन सेंटेन्स मध्ये हे वेगवेगळे दिले जातील, त्याच्यातलं एखादं चुकीचं दिलं जाईल. त्याच्यानंतर 2004 ते 2014 दरम्यान भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. हे कार्यकाळ सुद्धा विचारला जाऊ शकतो. 2004 पासून ते 2014 पर्यंत म्हणजे 2 टर्म ते भारताचे पंतप्रधान होते. 2009 मध्ये ब्रिक्सचे सहसंस्थापक होते. 2009 मध्ये ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली, त्याच्यामध्ये भारत संस्थापक होता. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक काम करणारे ते 4थे पंतप्रधान होते. म्हणजे सर्वाधिक पंतप्रधान पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचा जर विचार केला तर जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर ते 4थे व्यक्ती ठरलेले आहेत. त्याच्यानंतर भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते किंवा एकमेव शीख पंतप्रधान असं सुद्धा म्हणू शकतो. हे सुद्धा लाईन त्या ठिकाणी महत्वाची आहे. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा निवडून आलेले ते जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे 2रे पंतप्रधान होते. एकदाही ते लोकसभेचे सदस्य नव्हते. ज्यावेळी ते ह्याचे म्हणजे फक्त राज्यसभेचे सभासद होते. पंतप्रधान असतानाच्या कालावधीमध्ये सुद्धा ते राज्यसभा सदस्य होते. एकदा ते आसाममधून आलेले निवडून, दुसऱ्यांदा राजस्थानमधून निवडून आले, पण लोकसभेचे ते एकदाही सदस्य नव्हते. हे लक्षात ठेवायचं आहे. 1991च्या सुधारणा तुम्हाला माहिती असतील, आर्थिक सुधारणा, आपण त्याला उखाजा धोरण असं म्हणतो. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. तर त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि त्यांनी आर्थिक सुधारणा करून देशाच्या अर्थव्यवस्थेला एक दिशा दिलेली आहे. हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही उखाजा धोरण वाचलेलंच असेल. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पंजाब विद्यापीठ या 2 ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पंजाब विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलंय. UN ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ज्याला आपण अंगटाड ही संस्था म्हणतो, या संघटनेच्या सचिवालयात त्यांनी 3 वर्ष कार्यरत होते. त्या संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची महत्वाची काही पुस्तके आहेत. पुस्तके सुद्धा विचारली जातात. ज्या महत्वाच्या व्यक्ती, पदावरील व्यक्ती आहेत, त्यांचं निधन झाल्यावर 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. एक, त्यांना कुठले पुरस्कार भेटले याच्यावरती फोकस जास्त ठेवा. त्यांचे काही पुस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा फोकस असतो. प्रश्न या ठिकाणी आतापर्यंत सर्वात जास्त फ्रेम झालेले आहेत. तर पुस्तकं जर बघितले तर चेंजिंग इंडिया हे एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर अ डिकेड ऑफ इकॉनॉमिक रिफॉर्म्स नावाचं एक पुस्तक आहे. इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्म्स अँड अजेंडा फॉर द फ्युचर ह्या नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर मेकिंग डेमोक्रेसी वर्क फॉर प्रो पुअर डेव्हलपमेंट असं एक पुस्तक आहे. आणि इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स असे त्यांची एकूण पुस्तकं आहेत. हे पुस्तकं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पुढची न्यूज आहे झाकीर हुसेन यांच्या संदर्भात. प्रसिद्ध तबला वादक होते झाकीर हुसेन. हे सुद्धा महत्वाची पर्सनॅलिटी आहे. त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचा जन्म 1951 मध्ये मुंबई शहरामध्ये झाला होता. त्यांचं निधन मात्र डिसेंबर 2024 मध्ये अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी झालंय. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. पूर्ण नाव जे आहे झाकीर हुसेन अल्ला रखा कुरेशी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि ते प्रसिद्ध तबला वादक होते, हे लक्षात ठेवा. झाकीर हुसेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर तबला वादक होते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुरस्कार महत्वाचे आहेत. सांगितल्याप्रमाणे पुरस्कार कुठले कुठले भेटले हे मात्र कधी विसरायचं नाही. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना 1990 ला मिळालेला आहे. 4 त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेत. एकूण 4 ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत. इंडो अमेरिकन अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालाय 1990 ला. नॅशनल हेरिटेज फेलोशिप, अमेरिकेची नॅशनल हेरिटेज फेलोशिप जी आहे ती 1999 ला मिळाली आहे. पद्मश्री 1988 ला पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर पद्मभूषण 2002 ला मिळाला. पद्मविभूषण 2023 ला मिळालेला आहे.
हे 3 पुरस्कार तर तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. हे नागरी पुरस्कार भारत सरकारद्वारे दिले जाणारे. 1988 ला पद्म पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर 2002 ला पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. 2023 ला पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. संगीत नाटक अकादमीची फेलोशिप त्यांना 2018 मध्ये मिळालेली होती. मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान 2006 ला मिळालेला होता. नंतर ग्रॅमी अवॉर्ड 2009 ला कोणार्क नाट्य मंडपम ओडिशा यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. काही महत्वाचे पुरस्कार आहेत, ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तर त्यांचं निधन कोणत्या कारणामुळे झालं हे लक्षात ठेवायचं आहे. कारण याच्यापूर्वी एखाद्या मला नाव नाही आठवत आता त्या व्यक्तीचं, पण त्यांचं निधन एका आजाराने झालं होतं. तर त्या आजारावर प्रश्न विचारलेला होता की कोणत्या कारणामुळे त्यांचं निधन झालेलं होतं, कोणत्या आजारामुळे झालेलं होतं. त्याच्यामुळे हा थोडासा युनिक आजार या ठिकाणी पाहायला मिळतो. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजारामुळे झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे. हा आजार फुफ्फुसाशी संबंधित असून तो शरीराला कमकुवत करतो. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता त्यांचे वडील जे होते ते सुद्धा तबला वादक होते. त्यांचं नाव होतं उस्ताद अल्ला रखा किंवा रखा कुरेशी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी संगीताचे धडे घेतलेला आहे. त्यांचा पहिला व्यावसायिक तबला वादनाचा कार्यक्रम जर बघितला तर त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षी 1963 मध्ये झालेला आहे. आणि आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द त्यांनी 1970 मध्ये सुरू केलेली आहे. त्यांनी सामूहिक तबला वादनासाठी विख्यात सरोदवादक आशिष खान यांच्यासोबत शांतिगट नावाचा एक बँड स्थापन केलेला आहे. हे 2 मुद्दे महत्वाचे आहेत, हे नावं लक्षात ठेवा. सरोदवादक आशिष खान यांच्यासोबत त्यांनी शांतिगट 1970 ला स्थापन केला. नंतर इंग्रज गिटार वादक जॉन मॅक्लॉफ्लिन व व्हायोलिन वादक यल शंकर यांच्यासोबत शक्तिगट 1975 मध्ये स्थापन केलेला आहे. हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. 1996 मध्ये अटलांटा येथील उन्हाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटनासाठी संगीत रचना त्यांनी केली होती. म्हणजे 1996 ला जे अटलांटा या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली होती त्याची उद्घाटनाची संगीत रचना सुद्धा झाकीर हुसेन यांनी केलेली होती. 1983 मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केला. म्हणजे त्यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे काही चित्रपटांमध्ये. त्यामध्ये हिट अँड डस्ट नावाचा एक चित्रपट आहे, द परफेक्ट मर्डर, मिस बॅटीज चिल्ड्रन्स आणि साज या चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा पहिला अल्बम जो होता लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड असं त्याचं नाव आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्या गाजलेल्या अल्बम मध्ये फेस टू फेस, प्लॅनेट ड्रम, साऊंडस्केप्स, द ट्री ऑफ रिदम, ॲज वी स्पीक असे वेगवेगळे अल्बम आहेत. पहिला अल्बम लक्षात ठेवायचे लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड असं त्यांचा पहिला अल्बम आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आपली नवीन चावला यांच्या संदर्भात आहे. ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. तर त्यांच्याविषयी माहिती बघूया. त्यांचा जन्म 1945 ला नवी दिल्लीला झाला. निधन त्यांचं फेब्रुवारी 2025 मध्ये नवी दिल्ली याच ठिकाणी झालेलं आहे. ते 1969च्या बॅचचे IAS अधिकारी होते, हे लक्षात ठेवायचंय. नवीन चावला हे 1969च्या बॅचचे IAS अधिकारी होते. दिल्ली विद्युत मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. 2005 ते 2009 दरम्यान भारताचे निवडणूक आयुक्त होते. आणि 2009 ते 10 ही वर्ष सुद्धा लक्षात ठेवा. 2009-10 यामध्ये ते भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 2009च्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, 2009ला ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्यात ते नवीन चावला यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आहेत. त्यांनी मदर तेरेसा हे प्रसिद्ध चरित्र देखील लिहिलेलं आहे. पुस्तक विचारलं जाऊ शकतं, मदर तेरेसा हे पुस्तक कोणाचं आहे, किंवा नवीन चावला यांनी पुढीलपैकी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मदर तेरेसा हे चरित्र लिहिले. मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी कायदा मंत्रालयाकडे निवडणूक आयुक्तांना हटवण्याची प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणेच असावी अशी
घटनात्मक सुधारणेची शिफारस सुद्धा त्यांनी केलेली होती. ठीक आहे, पुढची न्यूज आहे आपली प्रितिश नंदी यांच्या संदर्भात. भारतीय कवी होते, चित्रकार, पत्रकार आणि राजकारणी देखील होते. त्यांची ओळख लक्षात ठेवा. 1951 मध्ये बिहारमधील भागलपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. जानेवारी 2025 मध्ये मुंबई या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. ते प्रसिद्ध भारतीय कवी होते, चित्रकार, पत्रकार आणि राजकारणी होते. हे वेगवेगळ्या क्षेत्राशी ते संबंधित होते. महाराष्ट्रातून राज्यसभेत खासदार म्हणून ते निवडून आलेले होते. शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आलेले होते. त्यांनी इंग्रजीत 40 कवितांची पुस्तके लिहिली आहेत. 1982 ते 91 दरम्यान टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअर या मासिकाचे संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी मनेका गांधी सोबत पीपल फॉर अॅनिमल्स ही भारतातील पहिली प्राणी हक्क संशोधन संस्था स्थापन केली होती. हा मुद्दा महत्वाचा आहे. मनेका गांधी यांच्यासोबत त्यांनी पीपल्स फॉर अॅनिमल्स ही भारतातील पहिली प्राणी हक्क संघटना त्यांनी स्थापन केलेली होती. 1993 मध्ये प्रितिश नंदी कम्युनिकेशन लिमिटेड ही कंटेंट कंपनी स्थापन केली. त्यांचा पहिला कविता संग्रह जर बघितला, ऑफ गॉड्स अँड ऑलिव्हज असं त्याचं नाव आहे. पहिला कविता संग्रह लक्षात ठेवायचा आहे. पुरस्कारामध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना 1977 ला भेटलेला, कर्मवीर पुरस्कार 2008 ला भेटलेला आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार सुद्धा 2012 ला भेटला आणि बांगलादेश मुक्ती युद्ध पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे. पुढची न्यूज आहे डॉक्टर राजगोपाल चिदंबरम. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम यांचं जानेवारी 2025 मध्ये निधन झालं मुंबई या ठिकाणी. त्यांचा जन्म जो आहे तो 1986 ला तमिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी झालेला. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ होते. प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो की जानेवारी 2025 मध्ये निधन पावलेले डॉक्टर राजगोपाल चिदंबरम हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ होते, हे लक्षात ठेवा. त्यांना पुरस्कार पद्मश्री पुरस्कार 1975 ला मिळालेला आहे आणि पद्मविभूषण पुरस्कार 1999 ला मिळालेला आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. 1962 मध्ये ते भाभा संशोधन केंद्रामध्ये रुजू झाले आणि 1990 ते 93 दरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1993 ते 2000 दरम्यान अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव होते. हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा ठरतो. 1993 ते 2000 दरम्यान अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव होते ते. त्याच्यानंतर 1994-95 मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या गव्हर्नन्स मंडळाचे किंवा प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2001 ते 2018 दरम्यान भारताचे दुसरे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. भारताने 1974 ला एक अणुचाचणी केली होती, पहिल्यांदा अणुचाचणी. त्याच्यानंतर 1998 ला पोखरण 2 नावाची आण्विक कार्यक्रम केला होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार जर बघितले, आता आपण या ठिकाणी बघितले पद्मश्री आणि पद्मविभूषण हे महत्वाचे पुरस्कार आहेतच, हे लक्षात ठेवा वर्ष. इतर पुरस्कार जर बघितले तर IISc बेंगळुरूचा माजी विद्यार्थी पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे जी भारतीय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू या संस्थेचा माजी विद्यार्थी पुरस्कार 1991 ला मिळालेला आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार सुद्धा त्यांना 1998 ला मिळाला. इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचा होमी भाभा जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे 2006 ला. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचा अभियांत्रिकीमधील जीवनगौरव योगदान पुरस्कार सुद्धा 2009 ला मिळाला. भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून CV रमन पुरस्कार 2013 ला मिळाला आहे. आणि ऊर्जा उपयोगिता परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2014 मध्ये मिळालेला आहे. पुरस्कारावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढची आपली न्यूज आहे MT वासुदेवन नायर यांच्या संदर्भात आहे. मल्याळी लेखक होते.
1933 मध्ये कुडल्लूर या ठिकाणी मद्रास प्रांतामधलं, तत्कालीन मद्रास प्रांतामधलं कुडल्लूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. डिसेंबर 2024 मध्ये कोझिकोडे, केरळमधील कोझिकोडे या ठिकाणी त्यांचं निधन झालं. ते मल्याळी लेखक होते, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. 9 कादंबऱ्या, 19 लघुकथा, 6 चित्रपटांचे दिग्दर्शन आणि 54 नाटकांचे लेखन केलं. त्यांनी मातृभूमी या साप्ताहिकाचे ते माजी संपादक होते. हे लाईन महत्वाचे. 1995 ला त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार मानला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 1995 ला मिळाला. 2005 ला पद्मभूषण हा भारत सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे आणि 2013 ला साहित्य अकादमीची फेलोशिप सुद्धा त्यांना मिळालेली होती. 2025 मध्ये म्हणजे या वर्षाचा त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर जाहीर झालेला आहे. हे सुद्धा महत्वाची लाईन आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवण्याचं कारण म्हणजे ते मल्याळी साहित्यिक होते, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मातृभूमी या साप्ताहिकाचे ते माजी संपादक होते. 95 ला ज्ञानपीठ पुरस्कार, 2005 ला पद्मभूषण पुरस्कार, 2013 ला साहित्य अकादमी फेलोशिप आणि 2025 मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. पुढचं आहे आपलं श्याम बेनेगल यांच्या संदर्भात न्यूज आहे. ते चित्रपट दिग्दर्शक होते आणि पटकथा लेखक होते. 1934 मध्ये त्यांचा तिरुमलगिरी, तेलंगणा या ठिकाणी जन्म झाला आणि डिसेंबर 2024 मध्ये मुंबई या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांची ओळख काय तर चित्रपट दिग्दर्शक होते आणि पटकथा लेखक होते. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये MA ही पदवी घेतलेली. पुरस्कार त्यांना कोणते मिळालेत? दादासाहेब फाळके पुरस्कार हा 2005 मध्ये मिळालेला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार महत्वाचा पुरस्कार आहे, 2005 मध्ये मिळाला. पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना 1976 मध्ये मिळालेला आहे. पद्मभूषण हा पुरस्कार 1991 ला मिळालेला आहे. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2018 ला मिळाला आहे. हे पुरस्कार लक्षात ठेवायचे, कोणते पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांचा पहिला माहितीपट जर बघितला तर घेर बेठा गंगा नावाचा त्यांनी पहिला माहितीपट काढलेला 1962 ला. हा गुजराती माहितीपट होता. आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट कुठला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर अंकुर हे त्यांचं श्याम बेनेगल यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. प्रमुख चित्रपटांचा जर विचार केला तर निशांत, मंथन, भूमिका, जुनून, त्रिकाल, सरदारी बेगम हे त्यांचे प्रमुख चित्रपट होते. त्यांना भारतीय समांतर सिनेमाचे जनक मानले जाते, हे सुद्धा महत्वाचं आहे. मामी महोत्सवाचे अध्यक्षपद, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. आणि त्यांना एकूण 7 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ही सुद्धा लाईन महत्वाची आहे. पुढचे आहे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन झालेलं आहे. 1935 मध्ये हरियाणातील चौटाला या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आणि डिसेंबर 2024 मध्ये गुरुग्राम, हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी त्यांचं निधन झालं. ते इंडियन नॅशनल लोकदल या पक्षाशी संबंधित होते. पक्ष सुद्धा लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी. 2001 ते 2024 पर्यंत ते या पक्षाचे अध्यक्ष होते. 2005 ते 14 दरम्यान हरियाणा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि विक्रमी 5 वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, हे सुद्धा महत्वाचं आहे. 6 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. एलेनाबाद मतदारसंघातून 1970 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यानंतर नरवाना, उचान, दरबाकलान आणि रोरी या मतदारसंघाचं सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. भारताचे 6वे उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचे ते पुत्र होते. 2022 मध्ये शिक्षा सुनावल्यानंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगातील सर्वात वयस्कर कैदी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2000 मध्ये 3206 कनिष्ठ प्राथमिक शिक्षकांच्या बेकायदेशीर भरती प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि शिक्षा सुनावण्यात आलेली होती.
त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल दिलेला आहे, तो काही विचारला जाईल असं वाटत नाही. पण काही त्यांच्याशी संबंधित महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत की हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत, 5 वेळा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. आणि ते जे राजकीय पक्ष विचारला जाऊ शकतो की इंडियन नॅशनल लोक दल या राजकीय पक्षांशी ते संबंधित होते. पुढचं आहे SM कृष्णा यांच्याबद्दल. 1982 मध्ये सोमनहळ्ळी म्हैसूर या ठिकाणी त्यांचं जन्म झालेला. डिसेंबर 2024 रोजी बेंगळुरू, कर्नाटकमधील बेंगळुरू या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं जर पूर्ण नाव बघितलं तर सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णा असं त्यांचं पूर्ण नाव आहे, पण SM कृष्णा याच नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे पक्ष जर बघितले तर त्यांनी 3 पक्षामध्ये काम केलेलं आहे. प्रजा सोशलिस्ट पार्टीमध्ये 1962 ते 71 दरम्यान प्रजा सोशलिस्ट पार्टीमध्ये होते. त्याच्यानंतर 1971 ते 2017 दरम्यान त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षामध्ये नेते होते. त्याच्यानंतर 2017 पासून 2023 पर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना 2023 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांनी अमेरिकेत सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठ आणि जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी संपादन केलेली आहे. राजकीय कारकीर्द महत्वाची आहे, काही महत्वाच्या पदावरती त्यांनी कार्य केलेलं आहे. पहिल्यांदा ते आमदार अपक्ष म्हणून मड्डूर या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले 1962 ला. 1968 ला पहिल्यांदा खासदार मंड्या या मतदारसंघातून झाले. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. 1991 ते 1993 दरम्यान ते कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते. कर्नाटकचे पहिले उपमुख्यमंत्री होते, हे लक्षात ठेवा. 1993 ते 94 दरम्यान त्यांनी कर्नाटकचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलंय, ते कर्नाटकचे 10वे मुख्यमंत्री होते 1999 ते 2004 दरम्यान. आणि पुढची ही सुद्धा लाईन महत्वाची आहे. 2004 ते 2008 दरम्यान महाराष्ट्राचे 18वे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. 2009 ते 12 दरम्यान मनमोहन सिंग सरकारमध्ये ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते. 71 ते 2014 दरम्यान अनेक वेळा लोकसभा आणि राज्यसभा सदस्य ते राहिलेले आहेत. 2023 मध्ये सक्रिय राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली. आणि कृष्णा यांच्या कार्यकाळात IT क्षेत्राला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातं. त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचे पुरस्कार एक भेटलेला आहे पद्मविभूषण 2023 ला. आणि हे हायलाइट केलेले काही पॉइंट्स आहेत, ते महत्वाचे पॉइंट्स आहेत. ठीक आहे. पुढची न्यूज आहे नरेंद्र चपळगावकर यांच्या संदर्भात. ते साहित्यिक होते आणि ज्येष्ठ न्यायमूर्ती सुद्धा होते. जानेवारी 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. ज्येष्ठ न्यायमूर्ती आणि साहित्यिक होते, हे लक्षात ठेवा. वर्धा या ठिकाणी जे आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं होतं, त्याचं अध्यक्षपद सुद्धा नरेंद्र चपळगावकर यांनी भूषवलेलं आहे. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1962 ते 78 दरम्यान बीड या ठिकाणी त्यांनी वकिली केलेली आहे. 1981 ते 99 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचं जे औरंगाबाद खंडपीठ आहे, त्याला आता छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणच्या खंडपीठामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी योगदान दिलेलं आहे. 2005 मध्ये माजलगाव येथे झालेल्या 26व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका बजावली. राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, 9वे जल साहित्य संमेलन यांचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळाचे ते 5 वर्ष अध्यक्ष होते. राजवाडे संशोधन मंडळ हे धुळे या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्याचे 5 वर्ष अध्यक्ष म्हणून सुद्धा नरेंद्र चपळगावकर यांनी काम केलेलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित केलेलं आहे. आणि साहित्य लेखनासाठी भैरव रतन दमानी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव, महाराष्ट्र साहित्य परिषद, राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले. त्यांची जर काही प्रमुख पुस्तके जर बघितली तर सावलीचा शोध, मनातली माणसं, महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना,
टिळक गांधी नेतृत्वाची सांधेजोड, आठवणीतले दिवस, त्यांना समजून घेताना, अनंत भालेराव, काळ आणि कर्तृत्व, 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, कर्मयोगी संन्यासी असे त्यांचे वेगवेगळे पुस्तके आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं एक आहे की 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठामध्ये ते न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 26व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा ते राहिलेले आहेत. आगा खान चतुर्थ यांचं निधन झालेलं आहे. शिया इस्माईल मुस्लिमांचे 49वे वंशपरागत इमाम होते ते. प्रिन्स करीम अल हुसैनी असं त्यांचं नाव होतं. आगा खान ही पदवी आहे. आगा खान चतुर्थ असं त्यांना या नावानेच ते ओळखले जात होते. 4 फेब्रुवारी 2025 रोजी पोर्तुगाल या ठिकाणी त्यांचं निधन झाले. कोणत्या ठिकाणी झाले हे लक्षात ठेवायचं, पोर्तुगाल या ठिकाणी झालेला आहे. आगा खान यांचा जन्म 13 डिसेंबर 1936 रोजी स्वित्झर्लंड या देशामध्ये झालेला आहे. 1936 ला स्वित्झर्लंड या देशात जन्म झाला. फेब्रुवारी 2025 मध्ये पोर्तुगाल या ठिकाणी निधन झालं. त्यांचं नाव होतं प्रिन्स करीम अल हुसैनी. आगा खान चतुर्थ असे मानले जायचे. वयाच्या 20व्या वर्षी सिया इस्माइली पंथीयांचे ते 49वे इमाम बनले. जुलै 1975 मध्ये ब्रिटनच्या तत्कालीन राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना हिज होलीनेस ही पदवी सुद्धा प्रदान केलेली आहे. 19 ऑक्टोबर 1957 रोजी ते इमाम बनले होते. मानवतावादी कार्यासाठी 2015 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. ठीक आहे. पुढच्या आता काही संक्षिप्त निधन वार्ता घडामोडी आहेत त्या संदर्भात बघूया. मायाधर राऊत यांचं निधन झालंय. शास्त्रीय ओडिसी नर्तक होते हे लक्षात ठेवा. मायाधर राऊत हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला तर शास्त्रीय ओडिसी नर्तक होते हे लक्षात ठेवायचं आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली या ठिकाणी त्यांचं निधन झालं. ओडिसी नृत्याचे जनक म्हणून त्यांना ओळखले जातं. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. ओडिसी नृत्याचे जनक कोणाला ओळखलं जातं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा 1985 ला त्यांना मिळालेला आहे. संगीत नाटक अकादमी टागोर रत्न पुरस्कार सुद्धा 2011 मध्ये त्यांना मिळाला. ते ओडिशी नृत्य शिकवणारी भारतातील पहिली संस्था असलेल्या 1952 मध्ये कटक येथील कला विकास केंद्राचे संस्थापक सदस्य होते. कला विकास केंद्र ही भारतातील ओडिसी शिकवणारी पहिली संस्था होती. 1952 मध्ये कटक या ठिकाणी स्थापना झाली. त्याचे संस्थापक देखील मायाधर राऊत हे होते. आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी 1959 मध्ये जयंतिका असोसिएशनची स्थापना केली. ओडिसीच्या अभ्यासात संचारी भाव, मुद्रा विनियोग आणि रस सिद्धांत मांडण्याचं श्रेय सुद्धा त्यांना दिलं जातं. सगळ्यात महत्वाचं नाव लक्षात ठेवायचंय मायाधर राऊत आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर शास्त्रीय ओडिसी नर्तक होते. ओडिसी नृत्याचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी टागोर रत्न पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पुढची न्यूज आहे सुकरी बोम्मागौडा. भारतीय लोकगायिका होत्या. त्यांचं नाव होतं सुकरी बोम्मागौडा. त्यांचं 13 फेब्रुवारी 2025 रोजी कर्नाटकातील मणिपाल या ठिकाणी निधन झालेलं आहे. कर्नाटकातील अंकोला येथील हलक्की ओक्कलिगा जमातीशी संबंधित त्या होत्या. 2017 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हलक्की लोकगीते गाण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या हे लक्षात ठेवा. हलक्की ओक्कलिगा नावाच्या जमातीशी त्या संबंधित होत्या आणि हलक्की लोकगीते म्हणून जी प्रसिद्ध आहेत त्याच्या गायनासाठी ह्या प्रसिद्ध होत्या. हलक्की समुदायाचा चालता ज्ञानकोश म्हणून त्यांना ओळखलं जातं. हलक्की ओक्कलिगा समुदायाची नाइटिंगेल म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्याच्यामुळे अशा काही ऑड गोष्टी असतात, म्हणजे इतर प्रवाहापेक्षा वेगळ्या कुठल्या समुदायासाठी काम केलेलं असेल किंवा त्या क्षेत्रातील एखादी व्यक्ती असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे सुकरी बोम्मागौडा यांच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. नंतर KM चेरियन यांचं निधन झालंय. भारतीय हृदय
शल्य चिकित्सक होते ते. 25 जानेवारी 2025 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. ही लाईन महत्वाची आहे. 1975 मध्ये त्यांनी भारतातील पहिली कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया केली होती. भारतातील पहिली कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी त्यांनी केलेली आहे 1975 ला. तसेच त्यांनी पहिले हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण देखील केलेलं आहे. देशातील बालरोग हृदय शस्त्रक्रियेचे प्रणेते मानले जाते. त्यांना बालरोग हृदय शस्त्रक्रियेचे प्रणेते मानलं जातं. 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. सॅम नुजोमा, नामिबियाचे पहिले अध्यक्ष सॅम नुजोमा यांचं 8 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झालं. विंडहोक या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. नुकतेच निधन झालेले सॅम नुजोमा हे कोणत्या देशाचे पहिले अध्यक्ष होते, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर नामिबियाचे ते पहिले अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. 1990 ते 25 दरम्यान 3 वेळा नामिबियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 1960 मध्ये साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन स्वॅपो या ऑर्गनायझेशनचे किंवा संस्थेचे ते संस्थापक सदस्य आणि पहिले अध्यक्ष होते. हे सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांना नामिबियाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातं. 1989 मध्ये त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. सॅम नुजोमा हे नाव लक्षात ठेवा. कुठल्या देशाचे अध्यक्ष आहेत, भारतातला कुठला पुरस्कार मिळाला, नामिबियाचे राष्ट्रपिता म्हणून सुद्धा ओळखले जातात. आणि ही जी साऊथ वेस्ट आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन आहे त्यांचे ते संस्थापक सदस्य प्लस पहिले अध्यक्ष होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे कार्लोस मॉरिसिओ. कार्लोस मॉरिसिओ यांचं निधन झालं. ते एल साल्वाडोर या देशाचे माजी अध्यक्ष होते. जानेवारी 2025 मध्ये वयाच्या 65व्या वर्षी मॅनाग्वा निकाराग्वा या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. निकाराग्वा या देशातील मॅनाग्वा या ठिकाणी निधन झालं. 2009 ते 14 दरम्यान एल साल्वाडोरचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की जानेवारी 2025 मध्ये निधन झालेले कार्लोस मॉरिसिओ हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते, तर एल साल्वाडोर या देशाचे अध्यक्ष होते, एवढं लक्षात ठेवा. पुढचं जी न्यूज आहे ती डेनिस लॉ यांच्या संदर्भात न्यूज आहे. मँचेस्टर युनायटेडचे दिग्गज फुटबॉलपटू होते. मँचेस्टर युनायटेड हा जो फुटबॉल क्लब आहे त्याचे फुटबॉलपटू होते आणि बॅलन डी ओर पुरस्काराचे विजेते होते. हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे फुटबॉलपटूला दिला जाणारा. तो पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. डेनिस लॉ कोण होते, फुटबॉलपटू होते, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांचं निधन जे झालं ते जानेवारी 2025 रोजी झालेलं आहे. त्यांना टोपण नावं दिलेली होती. द किंग नाव होतं, द लॉ मॅन होतं, होली ट्रिनिटी या टोपण नावांनी त्यांना ओळखलं जातं. द किंग, द लॉ मॅन, होली ट्रिनिटी हे 3 टोपण नावं त्यांची आहेत. बॅलन डी ओर पुरस्कार 1964 ला त्यांना मिळालेला आहे आणि हा पुरस्कार जिंकणारे एकमेव स्कॉटिश खेळाडू आहेत. म्हणजे स्कॉटलंडचे असे एकमेव खेळाडू आहेत ज्यांना बॅलन डी ओर पुरस्कार मिळाला फुटबॉल मधला 1964 या वर्षी. 1964 मध्ये त्यांना युरोपियन प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवायचं, डेनिस लॉ हे फुटबॉलपटू होते, स्कॉटिश होते ते. त्यांना बॅलन डी ओर पुरस्कार 1964 ला मिळालेला होता. ठीक आहे. पुढची न्यूज आहे कोस्टास सिमिटिस यांच्या संदर्भात. ग्रीसचे 4थे पंतप्रधान कोस्टास सिमिटिस यांचं 5 जानेवारी 2025 रोजी निधन झालेलं आहे. ते ग्रीस या देशाचे 4थे पंतप्रधान होते, हे लक्षात ठेवा. हा मुद्दा महत्वाचा आहे. 1996 ते 2004 दरम्यान त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. कोस्टास सिमिटिस ग्रीसचे पंतप्रधान. एवढी लाईन लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे. आता सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन झालेलं आहे. गिनीज बुक नुसार, जी वर्ल्ड रेकॉर्ड ठेवणारी ही संस्था आहे गिनीज बुक, त्यांच्यानुसार जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेल्या तोमिको
इतुका या 116 वर्षीय जपानी महिलेचा 29 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म 23 मे 1908 रोजी झाला होता. आता 117 वर्षाच्या ब्राझिलियन नन सिस्टर इना कॅनाबारो या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरलेल्या आहेत. आता यांचं हे जपानी व्यक्ती होत्या तोमिको इतुका, त्यांचं निधन झालं. आता ब्राझीलच्या नन आहेत सिस्टर इना कॅनाबारो, ह्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरलेल्या आहेत. पुढची न्यूज आहे पियरे सिल्वेन फिलिओझॅट यांचं निधन झालं. फ्रेंच भारतीय संस्कृत विद्वान होते, हे लक्षात ठेवा. पियरे सिल्वेन फिलिओझॅट हे फ्रेंच भारतीय संस्कृत विद्वान होते. 28 डिसेंबर 2024 रोजी फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी निधन झालेलं आहे. 2024 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार दिला होता. हे दोन मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. पुढचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन झालं. अमेरिकेचे ते 39वे राष्ट्राध्यक्ष होते जिमी कार्टर. डिसेंबर 2024 रोजी 29 डिसेंबर 2024 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. 1977 ते 1981 दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. डेमोक्रॅटिक या पक्षाचे ते सदस्य होते. 1971 ते 75 दरम्यान जॉर्जियाचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. 1963 ते 67 दरम्यान जॉर्जिया स्टेट सिनेटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ जगणारे आणि 100 वर्ष वय गाठणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. 2002 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या काळात 1978 मध्ये ते भारत भेटीवर आले होते आणि ते भुईमुगाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. जगभर ते भुईमुगाच्या शेतीसाठी ओळखले जातात. महत्वाची न्यूज आहे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत, 39वे राष्ट्राध्यक्ष होते. 77 ते 81 दरम्यान त्यांनी काम केलं. डेमोक्रॅटिक पक्षाचे होते, हे लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत सर्वाधिक काळ जगणारे म्हणजे 100 वर्ष वय गाठणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 2002 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. 1978 मध्ये भारत भेटीवर सुद्धा ते आलेले होते. पुढची न्यूज आहे शिगेमी फुकाहोरी यांच्या संदर्भात. 1945 ला जे अणुबॉम्ब हल्ला झाला होता हिरोशिमा आणि नागासाकी, तर 1945 मध्ये नागासाकी या ठिकाणी जो अणुबॉम्ब हल्ला झाला होता त्या हल्ल्यातून वाचलेले हे व्यक्ती होते. त्यांचं नाव होतं शिगेमी फुकाहोरी. यांचं जानेवारी 2025 मध्ये निधन झालेलं आहे. 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने नागासाकी या शहरावर बॉम्ब टाकला होता. त्यावेळी फुकाहोरी हे 14 वर्षाचे होते. या बॉम्ब हल्ल्यातून त्यांचा प्राण वाचलेला होता. ठीक आहे. पुढची न्यूज आहे जौधेया बाई यांच्या संदर्भात. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बैगा आदिवासी कलाकार होत्या, हे लक्षात ठेवा. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बैगा नावाची आदिवासी जमात आहे, त्या आदिवासी कलाकार होत्या. त्यांचं 15 डिसेंबर 2024 रोजी उमरिया जिल्ह्यातील लोढा या गावामध्ये निधन झालेलं आहे. त्यांनी बैगा आदिवासी कलेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावलेली आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल 2023 मध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांना दिलेला आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यांच्यावर प्रश्न आला तर त्या कोणत्या समुदायाच्या कलाकार होत्या असं विचारलं जाऊ शकतं. बैगा आदिवासी समुदाय लक्षात ठेवायचा आहे, मध्य प्रदेश मधला. त्याच्यानंतर 2023 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे पुरुषोत्तम उपाध्याय यांचं निधन झालं. ते प्रसिद्ध गुजराती गायक होते पुरुषोत्तम उपाध्याय. डिसेंबर 2024 रोजी मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. 2017 मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुरुषोत्तम उपाध्याय गुजराती गायक, हे लक्षात ठेवा. आणि 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. पुढची न्यूज महत्वाची आहे तुळशी गौडा यांच्या संदर्भात. कर्नाटकातील होन्नाली गावातील
पर्यावरणवादी होत्या त्या. वनांचा विश्वकोश म्हणून त्यांना ओळखलं जायचं. प्रसिद्ध असं पर्यावरणवादी होत्या. कर्नाटकातील होन्नाली या गावातील होत्या, हे लक्षात ठेवा. डिसेंबर 2024 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी आतापर्यंत 30,000हून अधिक रोपे लावली आणि वन विभागाच्या रोपवाटिकाची देखभाल सुद्धा त्यांनी केलेली आहे. 2021 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलेलं होतं. आणि वनांचा विश्वकोश किंवा एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट असं त्यांना ओळखलं जातं या टोपण नावाने. 1937 मध्ये हल्लक्की या आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. त्या संदर्भात महत्वाची न्यूज आहे. हल्लक्की आदिवासी समुदायाशी संबंधित होत्या. पद्मश्री पुरस्कार मिळाला 2021 मध्ये. वनांचा विश्वकोश म्हणून त्यांना ओळखलं जातं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे राज मनचंदा. भारतीय स्क्वॉश खेळाडू होते राज मनचंदा. यांचं डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी निधन झालेलं आहे. 1977 ते 82 दरम्यान त्यांनी सलग 6 राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद पटकावलेली आहेत. म्हणजे 6 नॅशनल स्क्वॉश चॅम्पियनशिप त्यांनी पटकावल्या आहेत. 1990 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार, 1980 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 1945 मध्ये पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला. ओल्ड फॉक्स या टोपण नावाने त्यांना ओळखले जातं. या ठिकाणी प्रश्न फ्रेम झाला तर 1 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेले राज मानचंदा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे ते स्क्वॉश या खेळाशी संबंधित होते, हे लक्षात ठेवा. अर्जुन पुरस्कार मिळाला त्यांना 1980 ला. ओल्ड फॉक्स या टोपण नावानं ओळखलं जातं आणि ते पंजाबचे आहेत मूळ, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढची न्यूज आहे विजय शंकर यांच्या संदर्भात. सीबीआयचे माजी संचालक विजय शंकर यांचं निधन झालेलं आहे. 3 डिसेंबर 2024 रोजी त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. 1969च्या बॅचचे उत्तर प्रदेश केडरचे ते IPS अधिकारी होते, हे लक्षात ठेवायचंय. त्यांनी 12 डिसेंबर 2005 ते 31 जुलै 2008 या कालावधीमध्ये सीबीआयचे संचालक म्हणून काम केलेलं आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं सीबीआयला आपण म्हणतो, त्याचे ते माजी संचालक होते. कार्यकाळ लक्षात ठेवा 2005 ते 8 दरम्यान त्यांनी सीबीआयचे संचालक म्हणून काम केलं. परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत मॉस्को, रशियातील मॉस्को या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. राष्ट्रपती पोलीस पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला. विजय शंकर नाव लक्षात ठेवायचे, सीबीआयचे माजी संचालक होते. त्याच्यानंतर पृथ्वींद्र मुखर्जी फ्रेंच भारतीय लेखक होते, हा मुद्दा लक्षात ठेवा. लेखक होते, साहित्यिक होते आणि फ्रेंच भारतीय होते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. 30 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांचं निधन झालं. 2020 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 1936 ला कोलकाता, पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. 2003 मध्ये निवृत्त होईपर्यंत पॅरिसमधील फ्रेंच नॅशनल सेंटर ऑफ सायंटिफिक रिसर्चच्या मानव आणि सामाजिक विज्ञान विभागात संशोधक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पुढची न्यूज आहे कांता कृष्णन यांच्या संदर्भात. सामाजिक कार्यकर्त्या आणि रक्तदान चळवळीच्या प्रणेत्या होत्या. त्या रक्तदान चळवळीच्या प्रणेत्या मानलं जातं. 30 नोव्हेंबर 2024 रोजी वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं निधन झालं. 1964 मध्ये चंदीगडमध्ये स्थापन झालेल्या ब्लड बँक सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी चंदीगड पासूनच सुरू झालेल्या ऐच्छिक रक्तदान चळवळीचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे कांता कृष्णन यांनी. 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 1972 ला इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन अँड इम्युनोहेमेटॉलॉजीच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दर्शनम मोगिलैया यांचं निधन झालेलं आहे. किन्नेरा या आदिवासी वाद्याचे ते वादक होते, हे लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. किन्नेरा नावाचं जे आदिवासी वाद्य आहे त्याचे ते वादक होते
मोगिलैया यांचं 19 डिसेंबर 2024 रोजी तेलंगणातील वारंगल या ठिकाणी निधन झालेलं आहे. 2022 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि किन्नेरा मोगुलैया या नावाने देखील ते ओळखले जात होते. हे वाद्य विचारलं जाऊ शकतं की डिसेंबर 2024 मध्ये निधन झालेले दर्शनम मोगिलैया हे कोणत्या वाद्याचे वादक होते, तर किन्नेरा या आदिवासी वाद्याचे वादक होते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे इयान रेडफाथ, ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज होते. त्यांचं 1 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. 1964 ते 76 पर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी 66 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. नाव लक्षात ठेवायचं, इयान रेडपाथ. 1 डिसेंबर 2024 रोजी निधन झालेले इयान रेडपाथ हे कोणत्या देशाचे क्रिकेटपटू होते असं विचारलं जाऊ शकतं, तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे फलंदाज होते. ठीक आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपला निधन वार्ता हा टॉपिक संपलेला आहे. हे महत्वाचे अपडेट आहे. महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण हे 2 पुस्तकं सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत. महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक तुम्ही जर वाचलेलं नसेल किंवा बघितलेलं नसेल, एकदा चाळून बघा. अतिशय उत्तमरित्या त्याची मांडणी केलेली आहे. प्रत्येक पानावर तुम्हाला नकाशे दिसतील, नकाशाच्या स्वरूपात आणि इन्फोग्राफिकच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी मांडणी दिसेल. आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स देखील आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. 2 कलर मध्ये हे पुस्तक आहे. इन्फोग्राफिक्स आणि मॅप्सचा पुरेपूर वापर करण्यात आला. सगळी माहिती अपडेटेड आहे 2025 पर्यंत. मे 2025 पर्यंतची जे काही आकडेवारी अपडेटेड असेल ते सगळी आकडेवारी आपण या पुस्तकामध्ये टाकलेली आहे. हे पुस्तक तसेच आपलं पर्यावरणाचं एक छोटंसं रिव्हिजन स्वरूपाचं पुस्तक आहे. हे त्याचं कव्हर पेज आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्हाला 2 कलर मध्ये भेटेल. याच्यामध्ये पण सर्वसमावेशक अशी माहिती आणि अपडेटेड आकडेवारी दिलेली आहे. एकदम सुटसुटीत अशी मांडणी आहे. तुम्ही एकदा हे सुद्धा पुस्तक चाळून बघू शकता. येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा तुमचं ग्रुप बी ग्रुप सी ची मुख्य परीक्षा असेल त्याला सुद्धा हे पुस्तक उपयोगी ठरतं. हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुक स्टॉलवर स्पर्धा परीक्षा पुस्तक मिळतील त्या ठिकाणी भेटून जातं. किंवा आपली सिम्प्लिफाईडची वेबसाईट आहे simplifiedcart.com, या ठिकाणी सुद्धा ही पुस्तकं अवेलेबल आहेत. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.